कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही साने, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? रेवतीशी माझा काय संबंध आहे? पण आरतीचा तर आहे. म्हणजे तुम्ही जर आरतीला असं सांगितलं की तू रेवतीला सांग, गप्प राहा, आणि आरतीनं तुमचं ऐकून तसं रेवतीला सांगितलं तर रेवती गप्प राहील. नाही येते झोप. झोपण्याचा प्रयत्न केला, डोळे मिटून घेतले की एक एक घेणेकरी असे डोळ्यासमोर येऊन उभे राहतात आणि खडबडून जाग येते मला. होणार, हे असंच होणार. डॅडी, मला लवकरात लवकर सोडवा यातून. नेस्त्या साडीनिशी मुलीला पाठवा. दागदागिना पैसा आम्हाला काहीही नको. तरी मी त्यांना सांगितलं की गौरीसाठी आम्ही जे काही ठेवलेलं आहे ते सगळं आम्ही तुम्हाला देणार आहोत. बरं केलं तू. अहो, तो मला भानुदास आला होता. कोण? भानुदास. गौरीच्या लग्नात बघा कसा बिब्बा घालतो तो, असं म्हणून केला. मेल्याची हाड मसनात जाऊ देत. सावित्री, तसं काहीही होणार नाहीये. गौरीचा भूतकाळ त्यांना न सांगून आपण ही सोयरीक जमवत नाही आहोत. सुमनने सगळी कल्पना त्यांना दिलेली आहे. त्यामुळे गौरीच्या लग्नात या भानुदासने कितीही माकड उड्या मारल्या ना तरी काही फरक पडत नाही. संजीवन आणि गौरी हे विवाहबद्ध होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. तू काही काळजी करू नकोस, तू आराम कर. गौरीच्या लग्नात विहीनबाई म्हणून तुला मिरवायचं आहे ना काय? हो. नाही, तू पडून राहा, पडून राहा. कशी आहेस तू? माझं सोड रे. पण दादा, तू हे काय करून घेतलंयस? आरती, दादा, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मग मी काय करायला हवं होतं? डॅडींनी माझ्यासमोर दुसरा पर्यायच ठेवला नव्हता. डॅडी नाही, डॅडींनी तुला तरी कसं घरात घेतलं ना याचं आश्चर्य वाटतंय मला. मला असं वाटतं की त्यांचा यामागे सुद्धा काहीतरी डाव असणार. डाव? जाऊ दे, तो आता सध्या विषय नाहीये. दादा, पण तू रेणुकाला असं एकटीला कसं टाकलंस? पुन्हा तेच? दादा, तुला कळतंय का? दादा, अरे रेणुका तिच्या माहेरी नाहीये. मी चौकशी केली तिथे. ती जर पोलिसात गेली असेल ना, किंवा तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट
केलं असेल तर मग संपलंच सगळं. तू 12च्या भावात जाशील, तुला कळतंय का? आरती, दादा, अरे अशा केसेस मध्ये कायदा पीडित महिलेच्याच बाजूने असतो. हे बघ, तसं काही एक होणार नाही. आणि झालंच तर डॅडी आहेत, त्यांनी अट घातली म्हणून तर मी रेणुकाला. डॅडी, हे बघ, डॅडींनी अट घातली म्हणून डॅडी सुद्धा आज जाऊ शकतात. आरती, दादा, अरे तू तू किती चुकीचं वागलास, तुला कळतंय का? तुम्ही दोघं इतके छान राहत होता आईबाबांबरोबर. स्वतंत्र संसार थाटायचा विचार तुझा होता. तू पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी केल्यास. तू रेणुकाला नीट सांभाळलं नाहीस. बरं, ते नाही तर नाहीच, पण कठीण परिस्थितीत तिला असं एकटीला टाकलंस आणि स्वतः इथे आरामात राहतोयस. तुला काहीच कसं वाटत नाही? मला वाटून काय उपयोग आहे? त्यासाठी हातात काही असायला नको? ते तू स्वकष्टाने मिळवायला हवं होतंस. इथे जे तुझ्याकडे होतं ते सुद्धा तू गमावून बसलायस. वर कर्ज करून ठेवलंस. हो, केलं कर्ज मी. काय म्हणणं आहे? बोला, काय वाटेल ते बोला मला. दादा, अरे पुरे, ती आई एक तशी आणि तूही तशीच. तुम्ही कधी मला समजून घेऊ शकत नाही, कधीच नाही. दादा, अगं, तुझे बाबा आणि माझे मिस्टर आम्ही संजीवन पेटेंच्या घरी गेलो होतो, तेव्हा तू का नाही आलीस? तूही त्याला प्रत्यक्षात भेटून घेतलं असतंस. अगं, त्याचा फोटो पाहिलाय मी. गौरी, अगं, फोटो पाहणं आणि प्रत्यक्षात भेटणं खूप वेगळं असतं. प्रत्यक्ष भेटतून आपल्याला ती व्यक्ती कशी आहे हे कळतं. अगं, काय झालं? माणसं ओळखण्याच्या बाबतीत माझा अनुभव खूप वेगळा आहे सुमन. अनिकेतला कुठे ओळखू शकले होते मी? म्हणूनच तर फसले ना. गौरी, अगं, तू तुझा भूतकाळ कधी विसरणार आहेस? तू तुझ्या भूतकाळातून जेवढं लवकर बाहेर येशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. मी प्रयत्न करतेय ग, पण भानुदाच्या रूपाने तो पुन्हा पुन्हा डोकावतोय. म्हणजे? भानुदास आला होता. माझं लग्न ठरलं हे कळलंय त्याला, आणि माझं लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देऊन गेलाय तो. काय? तो येऊन गेला त्यावेळेस मी आणि बाबा घरात नव्हतो. आईशी बोलून गेला तो. आई आधीच आजारी असते, त्यात आता तिच्या पायाचं हाडही मोडलंय. भानुदासच्या धमकीमुळे खूप घाबरून गेलीये बिचारी. अगं, तू नको काळजी करूस. त्या भानुदासचं काय करायचं हे मी आणि माझे मिस्टर बघून घेईन. वंदना, रेणुका, रणजितला तुझ्या भूतकाळाबद्दल समजलंय म्हणून त्याने तुझ्या बरोबरीनं घर सोडलं नाही हे अजिबात पटत नाहीये मला. अगं मम्मी, तेच तर विचारते, का पटत नाहीये? कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे का तुला? काय? भाड्याचं घर सोडून सासरी जाऊन राहण्याचा निर्णय तुमच्या दोघांचाच होता ना? हो. बरं, मला सांग, तुझ्या सासरी जायला किती वेळ लागतो? म्हणजे बघ, आमच्या भाड्याच्या घरापासून सासर फार फार तर 1 तास. 1 तास? या 1 तासामध्ये तुम्हाला कोणी भेटलं होतं? नाही, म्हणजे आमच्या घरातून निघून सासरी पोहोचेपर्यंतच्या ह्या प्रवासामध्ये नाही, कोणीच भेटलं नाही. म्हणजे रणजितचं कुणाशी बोलणं झालेलं नाही? नाही. मग तुझं प्रोफेसरांसोबत असलेलं अफेअर, तुझी 2 अबॉर्शन झाली, हे कळणार कधी? हा ग, खरंच आहे. असं होतं रेणुका, आपल्या अगदी जवळची व्यक्ती आपल्यासोबत अनपेक्षित विचित्र वागली ना की आपण नको नको ते विचार करायला लागतो. आपण कुठे कमी पडलो, आपलं काय चुकलं, हा विचार करत असताना ऑब्व्हियसली आपण भूतकाळात जातो. आजवर गुपित ठेवलेली ती चूक अचानक आपल्या नजरेसमोर येते आणि आपलं मन धास्तावतं. असं वाटतं की आपलं ते गुपित उघड झालंय का, म्हणूनच आपल्या जवळची व्यक्ती आपल्याशी विचित्र वागली.
आणि तुझ्या बाबतीतही तसंच झालंय. येतंय का लक्षात की डोक्यावरून जातंय? नाही म्हणजे आलं लक्षात. चल सोड. रणजितला तुझ्या आणि प्रोफेसर सरांबद्दलचं काहीही कळलेलं नाही. मॅटर काहीतरी वेगळंच आहे. अगं मग तेच तर ना, नक्की आहे काय? आता ते मी कसं सांगू शकणार? तेही खरंच आहे म्हणा. माझ्या लग्नानंतरच्या मधल्या काही काळामध्ये आपण संपर्कातच नव्हतो ना, आणि ह्या मधल्या काळातल्या काहीच घडामोडी तुला माहिती नाहीयेत. तू तरी कसा काय तर्क लावणार आहेस? तुझ्या सासऱ्याच्या ऑफिसमधून तू जमिनीची कागदपत्र शारदाम्माच्या मदतीने चोरण्याचा प्रयत्न केला होतास. ती कागदपत्र खोटी होती या व्यवहारात तू फसवली गेली होतीस, इथपर्यंत मला माहिती आहे. तुझ्या सासऱ्याच्या ऑफिसमधून तू जमिनीची कागदपत्र शारदाम्माच्या मदतीने चोरण्याचा प्रयत्न केला होतास. ती कागदपत्र खोटी होती या व्यवहारात तू फसवली गेली होतीस, इथपर्यंत मला माहिती आहे. त्यानंतर रणजित आणि तू सोबतच होतीस ना? हो. मग या गोष्टीचाही रणजितने तुझ्यावर राग काढण्याचं काही कारण दिसत नाही. हा. त्यापेक्षा आणखी काही वेगळं घडून गेलंय का तुमच्या आयुष्यात? नाही ग, काहीच नाही. लिव्ह इट रेणुका. मला तर रणजितचं वागण्याचं एकच कारण दिसतंय. तो परिस्थितीला शरण गेलाय, आणि ज्यावेळेस त्याचे वडील त्याची जागा त्याला दाखवतील ना, त्यावेळेस तो येईल स्वतःहून तुझ्याकडे. आणि आता जास्त विचार करत बसण्यात काही अर्थ नाहीये. तू बस, मी कॉफी आणते. कुठे गेली असेल रेणुका? आरतीने तिच्या माहेरी फोन केला होता तर रेणुका तिकडेही गेली नाहीये. मग ही मुलगी गेली कुठे? चहा मिळेल का मासाहेब? नीट बोला रणजित, सांगून ठेवते. काही चुकीचं बोललो का? बोलण्यातला खोचकपणा कळतो मला. सगळं कळतं तुला, पण मी रेणुकाशी असा का वागलो हे नाही कळत. मग तू सांग ना. काय स्वप्न नव्हती रंगवली. असा संसार करू, तसा संसार करू, हे करू ते करू, डॅडीना दाखवूनच देऊ, हम भी कुछ कम नाही. पण कसलं काय, शेवटी नाक मुठीत धरून घरी परत यावं लागलं मला. एवढी शरम वाटत होती तर नव्हतं यायचंच ना. आई, आणि काय रे, तुमची ही अशी अवस्था झाली त्याला रेणुकाला जबाबदार का धरतोयस? तिच्यामुळेच मी कर्जबाजारी झालो. तिला माहिती आपल्या नवऱ्याची ऐपत नाहीये, तरी देखील ती शारदाम्माच्या नादी लागून आपल्या भावाकडून कर्ज काढलं, आणि ती फेडायची वेळ माझ्यावर आली. तू बायकोच्या गरजा पुरवू शकला नाहीस म्हणून तिला कर्ज काढायची वेळ आली ना. तुझ्या चुकांचा दोष तिला का देतोयस? मी काय कमी प्रयत्न केले का पैसे कमवण्यासाठी? मी काय हातावर हात धरून बसलो नव्हतो, पण नाही आलं यश मला. पण ही शिकली सवरलेली मुलगी नवऱ्याच्या पडत्या काळात हिने नोकरी करायला काय हरकत आहे? अच्छा, म्हणजे तिच्या जीवावर बसून तू खाणार होतास? आई, हे बघ, माझं असं म्हणणं नाहीये. अगं, संसार म्हणजे दुसरं काय सांग ना. एखाद्या कामात नवऱ्याला अपयश येत असेल तर बायकोने पुढाकार घ्यायला काय हरकत आहे सांग ना. ही नुसती बसून राहिली. अरे पण हे बघ, लिव्ह इट. तुला चहा द्यायचा असेल तर दे, नाही तर राहू दे. आधीच ती आरती येऊन डोकं खाऊन गेली. आरती,
आरती इथे आली होती? हो. जमिनीची कागदपत्र देऊन गेली? नाही. का आली होती इथे? आणि तुम्ही तिला इथे येऊच कसं दिलं? ती रणजितला भेटायला आली होती. काय? तिला रणजित इथे आहे हे कसं कळलं? मी फोन करून सांगितलं होतं. तुम्हाला काय गरज आहे? आरतीचा आणि आपला काय संबंध आहे आता? असं तुम्ही म्हणताय. मला इतकंच माहित आहे की आरती माझी मुलगी आहे. तिला 9 महिने पोटात मी वाढवलंय. मी. तुम्हाला संबंध तोडायला काय जाते? मी नाही तिच्याशी संबंध तोडू शकत. वसुंधरा, उद्या म्हणशील याच्या पाठोपाठ आता आरतीला सुद्धा या घरात आणून ठेवा. ती नाही राहायची. ती याच्यासारखी नाहीये, स्वाभिमानी आहे. बघू नकोस असा. चहा हवाय ना? आणते. बरोबर काय आणू? वेफर्स, बिस्किट? नाहीतर असं करते, गरमागरम नाश्ताच घेऊन येते. हा? काय रे, काय म्हणत होती आरती? काय नाही, रेणुकाशी चुकीचं वागला असं म्हणत होती. तुलाही तसंच वाटतंय काय? नाही म्हणजे तसंच वाटत असेल तर तो बघ, दरवाजा उघडा आहे, तू जाऊ शकतोस. इथे येऊन माझे पाय धरलेस, आता बायकोचे पाय धर. बोल, काय करतोस? मी इथेच राहीन. नाही, कमाल वाटते मला यांची. एखादा माणूस इतका स्वार्थी कसा असू शकतो? तरी बरं, रेणुकाच्या घरातली मंडळी तिच्या बरोबर आहेत म्हणून. नाहीतर त्या एकटीने काय केलं असतं? नाही ना, म्हणजे जेव्हा आईने मला हे सगळं सांगितलं ना, तेव्हा मी तिच्या माहेरी फोन केला होता, पण रेणुका तिकडे गेलेली नाहीये. काय? हो ना, मला खूप काळजी वाटते रे. कुठे गेली असेल ही? मे बी जवळच्या नातेवाईकांकडे गेली असेल ती. नाही, म्हणजे तसं जर झालं असतं तर ती ज्यांच्याकडे गेली आहे त्यांनी तिच्या घरी फोन करून सांगितलं असतं ना की रेणुका आमच्याकडे आली आहे म्हणून. वैभव, अरे मला खूप भीती वाटते. रणजित दादाला खूप चुकीचं वागलाय. मी त्याला एवढं बोलले ना घरी जाऊन. नाही, तो चुकीचं वागलाय बरोबर आहे, पण आता पुढे काय करायचं? मला नाही सुचत आहे रे. बरं, तिच्या कोणी मैत्रिणी नाहीये त्यांच्याकडे आपण चौकशी करू शकतो. कठीण आहे सगळंच. वैभव, रणजितने अशा पद्धतीने साथ सोडून दिली आहे म्हणून तिने तिच्या जीवाचं बरं वाईट केलं नसेल ना? अगं नाही आरती, असं काही झालेलं नाही आणि असं काही होणारही नाही. नाही, पण पॉसिबिलिटी आहे. अगं म्हणजे एकतर तिच्याकडे पैसे नाहीयेत, कुठे जाईल, कशी राहील? वैभव, तू माझं एक काम करतोस का? काय? म्हणजे माझा धीर होत नाहीये म्हणून सांगते मी तुला. तू जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारतोस का प्लीज? मी विचारतो. देवा, रेणुका जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू देत.
हा माणूस पैसे देईल तेव्हा देईल, पण तोपर्यंत मला टोचून टोचून जखमी करणार हे नक्की. आत्तापासूनच मी नजर कैदेत आहे असं मला वाटायला लागलं. आणि तरी डॅडींसारखा माणूस मला पैसे देईलच याचीही खात्री नाही. रेणुकाला टाकून मी चूक तर केली नाही ना? कुठे गेली असेल ती? माहेरी नाही, तिला कुणी मैत्रिणी नाही, मग कुठे? फोन ठेवू नको, परत करीन. आणि आजचा फोन मी तुझ्या भल्यासाठी केलाय. माझ्या भल्यासाठी? हो, माझ्याकडून तुझ्या जीवाला धोका आहेच, पण हे बॅग. अरे ऐकून तर घे पूर्ण, मग बोल. अरे ऐकून घ्यावं पूर्ण, मग बोलावं. बोल. हा, माझ्याकडून तुझ्या जीवाला धोका आहेच, पण आणखी एका माणसाकडून तुझ्या जीवाला धोका आहे. काय? ओळख बरं कोण? कोण? नाही ओळखलं ना?